नारायणाने केले अर्जुनाला नारायणे इकेची अवसरी पाहुणे पाहतो आम्ही. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग. त्या 6व्या अध्यायातली 2 नंबरची ओवी आपण प्रवचन सेवेसाठी घेतलेली. करू सद्गुरूंच्या कृपेने सेवा. श्री नारायणाने अर्जुनाकरता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केलेला होता. त्याच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून गेलो होतो. खरोखर दैव किती थोर आहे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे व त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे कळावे. आता हे जेवणाचा प्रसंग आहे. तर दोन्ही जेवण सांगितले तिथं आणि दोन्हीची गरज आहे. कोणतंच एक असलं तर एक असून चालत नाही. तर व्यवहारातलं जेवण तर किती जन्मापासून जेवतोय आपण. आता नको नको म्हणले आग्रह करून, पण संध्याकाळी भूक लागणार आहे परत. असं म्हणून फक्त ह्या जेवणाने पण तृप्ती होत नाही, कायमस्वरूपी तृप्ती होत नाही असं म्हणायची सोय नाही. तृप्ती होती, पोट भरतं त्याने, पण संध्याकाळी परत गरज आहे. नाही संध्याकाळी तर उद्या सकाळी पण जेवावंच लागत. म्हणून हे लौकिकातलं हे भौतिकातला विषय हा. ह्या जेवणाने पण तृप्ती होती पण कायमस्वरूपी होत नाही. आणि हे जे इथं भोजन सांगितलं भगवंताने अर्जुनासाठी, आता वाढणारा भगवान परमात्मा आहे, जेवणारा अर्जुन आहे. तसा मेन पाहून अर्जुन आहे. आता हे डोंगरी परिवार म्हणजे कृष्ण आहे, जावई बापू म्हणजे अर्जुन आहे. आणि बाकीचे आले ते आपल्यासारखे, तुमच्या आमच्यासारखे. आपण त्या निमित्ताने अचानक आपल्याला पण तो लाभ झाला. तसं आता इथं एवढ्या याच्यात महत्व कोणाला आहे? जावयालाच महत्व आहे. आता बाकीचे आले नाही आले तरी काही हरकत नाही, एखादं नाही आले तरी चालून जाईल. ज्या त्या ठिकाणी ज्याला त्याला महत्व आहे ना, प्रत्येक ठिकाणी नाही महत्व. म्हणून आज तिथं जावई जशी विशेष आहे तसं इथं आज अर्जुन विशेष आहे. आणि जेवण कोणतं आहे इथं? आता होती मांड्याची बंगार, पण इथं ब्रह्मरसाचे पारणे म्हटले. ब्रह्मरस कोणता आहे, जेवण कोणतं आहे? आपण सद्गुरूंच्या कृपेने आज हा योग सहज. वास्तविक आता एवढं जेवल्यानंतर आरामाचीच गरज आहे. कारण जेवण असं आहे का ऑटोमॅटिक झोपच येते. आणि पुरणपोळी याच्यात जायफळ टाकताय ना, जायफळाने झोप येते शास्त्रीय कारण आहे. तरी पण तुम्हाला सुचलं सत्संग करावा, कारण त्याला कारण असं आहे का बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु. आपण कायम ऐकतो का जीवनाला दिशा जर द्यायची असेल आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागतं. आता पाऊस अजून पडायचा होता, आता पडला ठीक आहे, पण पाऊस पडल्यानंतर काय करायची याचं नियोजन किती दिवस अगोदर आहे आपलं, बरोबर? पुढच्या नवीन वर्षाची सुरुवात व्हायच्या अगोदर 2-4 महिने नियोजन असतं ना. तसं आपल्या आयुष्याचं पण नियोजन करायला पाहिजे. आणि ते कसं करायचं हे सत्संगामधून कळतं, हे शास्त्रामधून कळतं, कथा कीर्तनामधून कळतं. आपल्या याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा जसा गोड झाला तसा होईल का नाही होईल शेवटचं सांगता येईल का आपल्याला? सद्गुरू जीवनात आले म्हणून आपण भाग्यवान आहे. तर आपलं सुद्धा तुकाराम महाराजांसारखा शेवटचा दिवस गोड होणार, याच्यात काही शंका नाही. म्हणजे राहिले असतील त्यांचा काय विचार आहे? सगळे संत सांगतात अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. आता हा अध्याय असा आहे, आत्मसंयमन नावाचा हा अध्याय. त्याच्यात निष्काम कर्मयोगाचा विषय आणि योगारूढ पुरुषाचे लक्षण सांगितले आहे. कर्माच्या फलाची इच्छा न करता जो विहित कर्मे करतो तो संन्यासी व योगी आहे.
संन्यासी कोणाला म्हटलं? माऊलींना. योगी कोणाला म्हटलं? आणि आपण कोणाला संन्यासी समजतो? आपण कोणाला योगी समजतो? फार हा समजून घ्यायचा विषय बरं का. भाऊन ते काय सांगायचं, आता अण्णा आहे समजा, मलिक अण्णा आहे, शर्ट पॅन्टमध्ये महात्मा असू शकतो, रंगीत कपड्यामध्ये महात्मा नसतो का? वरून नसतंच काही. संत ही एक अवस्था आहे. संत ही काय बाहेरून पाहून ओळखत नसतं. तर आपल्याबरोबर परिक्रमाला त्याच्यातले बरेच जण होते. आपलं नाव नाही ठेवायचं बरं का कोणाला, पण वास्तवावर बोलायचे, जे वास्तव आहे ते. त्याच्यात महात्मे होते, एक भगवे कपडेवाले महात्मे आपल्याबरोबर होते. म्हणजे जेव्हा ते अण्णांचं प्रवचन झालं ना, मलिक अण्णांचं प्रवचन नाश्त्याच्या ठिकाणी, आता त्यांना मराठी काही कळत नाही, जे बोलता येत नाही, पण आता इथं बरेच दिवसाचे राहिल्यामुळे थोडं थोडं कळतं, बोलता येत नाही. मग तो विषय जेव्हा चालू होता तेव्हा आपल्या आता माऊलींना कोणाला तरी एक दोघी जणांना अवस्था झाली होती. मग ते म्हटले, एवढं आता हे गुरुचं महत्त्व सांगतात म्हणले महाराज, आणि या माताजी किवरो रे बोल. आता माताजीला काय झालं आता कोणी सांगावं? म्हणजे आपल्या मनाने आपण संन्यासाची भूमिका ठरवून ठेवलेली ती वेगळी, आणि शास्त्र काय सांगतं संन्यासी कसा असतो इथं दिलंय त्यांनी. कर्माच्या फलाची इच्छा न करता जो विहित कर्म करतो, विहित कर्म बरं का, एक एक शब्द इथे इतका महत्त्वाचा आहे ना. म्हणजे जे शास्त्राने सांगितले ते कर्म बरं का, ज्याचं त्याचे जे धर्म आहे, पतिव्रतेचे जे धर्म आहे, मुलांचे जे आईवडिलांचे जे धर्म आहे, नीतिधर्माचं जे त्या रस्त्याने आपण जाऊ तेच कर्म, आणि ते पण फळाची इच्छा न करता. गीतेचा सिद्धांताची कर्म करायची आणि त्याच्यातून काय मिळेल याच्याकडे पाहायचं नाही. अशा स्थितीमध्ये जो राहील तो संन्यासी म्हणले, तो साधू. आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे, त्याला संन्यास म्हणतात, त्यालाच योगी पण म्हणतात. कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणी योगी होत नाही. फार शास्त्राचा कस जर लागला ना, त्याच्यात किती बसतील आणि किती याच्यातून उडतील हे काही सांगता येत नाही. फार अवघड काम. म्हणून हे ब्रह्मरसाचं पार नाही, ही तृप्ती तर झाली आपली. आता हे आत्तापुरतं काम भागलं, पण थोड्या वेळाने संध्याकाळच्या तयारीला लागावं लागेल परत, का नाही लागावं लागेल परत. म्हणून यांनी कायमस्वरूपी तृप्ती होत नाही. कायमस्वरूपी तृप्ती जर करायची असेल ना, याला एकच मार्ग आहे फक्त, संत संगत किंवा शास्त्र असेल, संतांच्या संगतीत आपल्याला जावं, भगवंताच्या संगतीत जावं लागेल, किंवा शास्त्राची तरी संगती करावं लागेल. नामाची संगती केली तरी चालते, पण नामाची संगती करायला भाग्य खूप थोर लागत. नाम काय सहजासहजी भेटत नाही, भेटलं तर त्याचं महत्त्व कळत नाही. 10-10 वर्ष, 8-8 वर्ष, 5-5 वर्ष झालेले जागेवरून माणसं भांडत आहेत म्हणजे काय. साधूची काय स्थिती असते महाराज, साधूची स्थिती आणि आपली हे ना असं घासून पाहायला पाहिजे, तुलना करून पाहायला पाहिजे. संत कोणत्या पदावर बसलेले हो, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखील पाय, काय पुढं दिले अक्षय अभयदान. ते असं अक्षय पद आहे, अभय पद आहे, तिथं संत बसलेले. ध्रुवपद आहे ना, तिथून खालीच नाही कोणी त्याला उठू शकत. ती म्हणले ना, माझ्या मांडीवर जर बसायचं असन, बापाच्या मांडीवर सुरुचीच्या पोटी जन्म घे म्हटले, आणि मग तुला त्याच्या मांडीवर बसायचा अधिकारी, असं नाही बसता येणार तुला, जा म्हणले तपकर जंगलामध्ये. मग ते आढळ पद मिळवलं, त्या पदावर संत आहे ना आज. ते पद आपल्याला दिलं, काय दिलं संतांनी आपल्याला, आपल्या पदी बैसवले, बा परमादेवरी नवल केले, ते अभंग आहे पा. संतांनी त्यांचं स्वतःचं पद आपल्याला दिलं. बरं ते पद काय असं सामान्य आहे का, 5 वर्षाचं पद आहे का? आपणासारखे नाही काळ वेळ तयार लागेल, असं आढळ पद आपल्याला दिलं, ज्याचा कधी नाश होत नाही.
आणि आपण 2 तासाच जागा देऊ शकत नाही, 3 तासाची जागा देऊ शकत नाही करायला. तशी आपली भूमिका आहे. संतांची भूमिका कशी? काय जीव म्हटला असं सगळ्यात प्रिय वस्तू जर संतांना कोणती असेल ना, तर नाम. महाराज म्हटले ना, गोंदवलेकर महाराज, आणि नामाला प्राणापेक्षा जास्त सांभाळा म्हणले. मी स्वतः सांभाळलं, स्वतःच्या जीवापेक्षा प्राणापेक्षा नामाला सांभाळलं. नामाला, नाम म्हणजे नामाला इतकं सांभाळलं आणि ते नाम सहज आपल्या हातात दिलं. सहज आपल्या हातात दिलं. आपला काय अधिकार पाहिला का? नाही, काहीच अधिकार पाहिला नाही. म्हणून फार अवघड या मार्गाने जाणार. म्हणून हा जो रस इथं सांगितला, ब्रह्मरस, तो रस असा आहे, त्याचं एकदा सेवन केलं ना महाराज, विश्रांती पावलो, सांभाळा अंतरी वाढले, सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. हे काय देतात आपल्याला? त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. काय हित आहे? ते हित म्हणजे हा ब्रह्मरस आहे. बाकीचे रस आपण सगळे खाऊन पाहिले, बाकीचे सगळे रस खाऊन पाहिले, पण परत ती भूक उलट अजून भडकत आहे. ते एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, इंधनेने मला अग्निकोटी. काय प्रमाण आहे ते? जे एखादा अग्नी पेटला आणि त्याच्यात जर रॉकेल टाकलं, ती विजन का भडकन अजून. तसे हा, त्याचं अगोदरच काय पूर्वार्ध असं काय अजून ते वेळेवर नसतं आठवण. म्हणून हा जो ब्रह्मरस आहे, हा एकदा जर भेटला ना, तर त्याच्या सगळ्या प्रकारच्या वासना, सगळ्या प्रकारच्या इच्छा त्याच्या संपून जातात. संत चरण रज वासनेची बीज जळून जाय, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागेल. म्हणजे हा रस असेल तो संतांजवळ आहे. आता हे रस कुठं भेटेन? बाजारामध्ये कुठं गेलं तर कुठं भेटेन? पण हा ब्रह्मरस असा आहे ना महाराज, हा संत सोडून भेटणार नाही. म्हणजे कलियुगात लईच अवघड आहे. कलियुगात संत शोधायचं म्हटल्यावर कसं शोधायचं? कोणतं मीटर लावणार आहे पण संत शोधायला? शास्त्रच पाहावं लागेल आपल्याला, दुसरा काहीच पुरावा नाही ना. आणि बाहेर काय चाललंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मग एवढ्या कलियुगाच्या तडाख्यामध्ये आपल्याला संत भेटावा, हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे. म्हणजे पुढं काही होऊ का नाही होऊ, म्हणजे असं म्हणून नाही चालणार, करावं लागेलच. नाही तर मग आपल्याला शॉर्टकट असं पळवाटा काढायची सवय, म्हणले बरं झालं मग काही नाही गेलं तरी चालेल. तसं नाही. पण कलियुगामध्ये संत भेटले जरी ना महाराज, तरी आपल्याला पण मुक्तच आहे. म्हणून हा ब्रह्मरस हा फक्त संतांकडे. आता याला वेगवेगळे नावं आहे बरं का, नावं वेगवेगळे असतील, पण वस्तू ती एकच आहे. मग काय करते ही वस्तू? हा ब्रह्मरस म्हणजे काय? रस सगळे, पण ब्रह्म जोडलं त्याला. ब्रह्म म्हणजे काय? का ह्या सगळी सृष्टी ज्या तत्वामधून निर्माण झाली, ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि ते तत्व म्हणजेच हा रस. मग तो संत जेव्हा आपल्याला अनुग्रह करतात ना, त्यावेळेस आपल्याला म्हणजे पंक्तीला बसून वाढलंच ना. जसं अर्जुनाला भगवंताने पुढं 4-5 अध्याय भरपूर उपदेश केला, आणि ह्या अध्यायांमध्ये योग सांगितला. कारण बाकीच्या अगोदरचे योग म्हणजे जोडणं बरं का, भाऊ कायम सांगतात आपल्याला. योग म्हणजे ते अष्टांग योग वगैरे ते साधनं नाही, ते ऋषी मुनी जपी तपी ते करतात हिमालयात, ते आपल्याला जमणार नाही या काळामध्ये. मग इथं भगवंताने सोपा योग सांगितला. योग म्हणजे जोडणं, भगवंताशी नातं जोडणं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुकाराम महाराजांनी नातं जोडलं भगवंताशी. तसं आपल्याला भगवंताशी नातं जोडायचं आहे. मग आता हे लग्न होतं, आपल्या व्यवहारामधले संबंध जोडतो आपण, नातं जोडतो. गुरु पाहिजे नाही याला, ब्राह्मण पाहिजे, त्याच्याशिवाय काय नातं जोडले जात नाही. मग अध्यात्म तर तसंच आहे. अध्यात्मात सुद्धा गुरुची गरज आहे. गुरूंशिवाय हे नातं भगवंताशी जोडले जाऊ शकत नाही. आपण मनाने नाही नातं जोडू शकत भगवंताशी. हां ठीक आहे, भक्ती करायला जोपर्यंत नाही आहे तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू,
तोपर्यंत आपण कोणत्या तरी देवाची उपासना करतोच, नाही असं नाही. पण त्याच्यावर शिक्कामोर्तब कधी होतं? जेव्हा सद्गुरूंच्या मार्फत तो संबंध जोडला जातो ना. म्हणजे लग्न करायचं म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही दुसरा. तसं इकडं पण मग त्याला मनाची माळ वेळ चालत नाही. आता हे मनाची माळ घालून ती काय व्हायला जाणार नाही. पण आपली जी फलप्राप्ती आहे तिथपर्यंत आपण सद्गुरूंनी हाताला धरल्याशिवाय जाऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मरस म्हणजे ज्ञान बरं का, तसं पाहिलं तर ब्रह्मरस म्हणजे ज्ञान. आणि इतक्या दिवस आपण उपाशी होतो. आपण सगळे सद्गुरू भेटायच्या अगोदर उपाशीच होतो, कारण हा रस माहीतच नव्हता आपल्याला कधीच याच्या अगोदर. बाकीचे रस घेतले होते आपण सगळे. मग बाकीचे रस म्हणजे अज्ञान किंवा विषय आपण त्याला म्हणू. आणि हा जो ब्रह्मरस आहे ते म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानाशिवाय समाधान भेटत नाही महाराज, ज्ञानाशिवाय आनंद भेटत नाही. तिथं ओवी लिहिलेली होती बा, आपण गेलो त्र्यंबकला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आठी जैसे. मग आपल्याला सगळ्यांना समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, सुख पाहिजे. बरं असं पाहिजे का ते कधीच संपलं नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता हे कमवायचं तरी आपला काय उद्देश आहे बरं? असं वाटतं का इतकं कमवून ठेवा ते कधी संपलंच नाही पाहिजे. म्हणजे आपली धाव बरोबर आहे तिकडं, पण प्रयत्न चुकीच्या ठिकाणी चालू आहे आपला. म्हणून आपल्याला कायमस्वरूपीचं सुख पाहिजे. तेच ब्रह्मसुख त्याला म्हटले, ब्रह्मानंद त्याला म्हटले, किंवा ज्ञान म्हटले, काही ठिकाणी ब्रह्मरस म्हटले, अनेक त्याला शब्द आहे. आत्मानंद म्हटले. पण हे कुठे आहे? मग त्या ओळीमध्ये त्याचा पत्ता सांगितला, गुरु तेथे ज्ञान. ज्ञानाशिवाय समाधान भेटत नाही, ज्ञानाशिवाय आनंद भेटत नाही. मग ज्ञान कुठं राहतं? ज्ञानाची राहायची जागा कोणती? मग ते ज्ञान संतांजवळ आहे. गुरु तेथे ज्ञान, सद्गुरूंजवळ ते ज्ञान असतं. आणि ज्ञानी आत्मदर्शन, ज्ञान झाल्यानंतर काय होतं? आत्मदर्शन होतं. आत्मदर्शन म्हणजे काय? आत्मा म्हणजे आत्मा, त्याचं दर्शन. तसं पाहिलं तर देवाला जे शोधतो ना आपण सगळीकडं, देवाला जे सगळीकडे शोधतो ना, आपल्याला असा तो कधीच सापडणार नाही. कारण आपल्याला चुकीच्या जागेवर शोधतो त्याला आपण. खरा मग शास्त्राने त्याचा पत्ता सांगितला. धरीला पंढरीचा चोर, जनाबाई म्हणल्या. गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आत. सगळ्या संतांनी आतमध्येच कोंडला भाऊ. बाहेरून धरून एखाद्याने धरला भाऊ, असं आमच्या ऐकण्यात आहे का? यशोदा मैयाने प्रयत्न केला होता धरायचा देवाला. सापडला का? नाही सापडला. असं सापडत नाही तो, असं सापडत नाही. चतुर राहतो शिरोमणी. नवल केवढे केवढे नकळे कानवाचे पुढे. असं यशोदा मैया म्हटली, मी धरीन याला, आता याला बांधीन. मग थोडासा सूक्ष्म कवय ना अहंकार झाला यशोदा मैया. अहंकार झाला का देव सापडत नाही, सापडलाच नाही तो. मग जेव्हा यशोदा म्हणजे भक्ती बरं का. आता तुम्ही भागवत ऐकलेलं असेल, तुम्हाला विषय माहिती आहे, विकास महाराजांचं भागवत. यशोदा मैया भक्ती, आणि ती भक्ती जोपर्यंत काकुळतीला येत नाही ना, म्हणजे भक्ती जोपर्यंत भक्तीमध्ये लीन होत नाही आपण, तर शेवटी पळाली यशोदा मैया मागं पळून. आता हा काय पण सापडन का, आवरण का? जरी लहान नव्हता दिसायला, पण हा देव आहे ना, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा. आणि तो यशोदा मैयाला कधी सापडणार आहे? नाही महाराज. पण थकून गेली यशोदा मैया आणि म्हणले, कृष्णा हात टेकले, आता गुडघे टेकले तुम्ही देवा पुढं. मग म्हणले आता सापडावं लागत खरं, आता काय. आपलं पण तसंच आहे. जोपर्यंत आपण काकुळतीला येत नाही, भगवंतापुढे सद्गुरूंपुढे शरण जात नाही ना, तोपर्यंत हे ताळमेळच लागत नाही मला. आणि आपण हे सगळं वैभव घेऊन जातो देवाकडं. मग असं नाही मिळाला. म्हणजे काहीतरी उपाधी घेऊन जातो ना देवाकडं, आपण संतांकडे जातो काहीतरी, किंवा आपल्या घरी आले तर दाखवीत बसवतो. मग हा बंगला आहे, इथं आहे बा, हे वावर आहे, पाईपलाईन आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, संतांना दाखवीत बसतो आपण. जोपर्यंत जनक राजा म्हटले होते ना शुकाचार्यांना, संगम त्यक्ता सुखी भव,
सगळा संघ टाकून ये म्हटले, सगळं सोडून ये. लंगोटी सुद्धा सोडून टाकली होती शेवट. जे लोकलज्जेसाठी जी लंगोटी लावलेली होती ना, ती सुद्धा सोडली. तरी म्हणले एकटाच ये. मग आता काय सोडायचं राहिलं होतं? सगळंच सोडून दिलं होतं त्याने. काहीच अंगावर कपडा सुद्धा नव्हता ठेवला. तरी जनक राजे म्हणे, अरे एकटा ये म्हणे. काय राहिलं होतं सोडायचं? मी सोडायचं हा, मी सोडायचा राहिला होता. कोणाचा? त्याचा ज्या अर्थी देवाची ना आपली भेट होत नाही, त्या अर्थी आपलं पण अजून जर सोडला असतं तर काहीतरी झालं असतं ना. भाग्यवान तुम्ही सगळे अनुभूती आलेले मंडळी. म्हणून हा ब्रह्मरसाचा विषय बोलण्याचे योग आहे. एरवी हा विषय कळत नाही कोणाला. आता तुम्हाला दृष्टांत सांगितलं मगाशी. म्हणजे अशी अवस्था आहे बरं का ज्ञानाची. कारण ज्ञान सगळ्यात उपेक्षित गोष्ट जर एखादी असेल ना जगामध्ये, तिच्याकडं कोणाचंच लक्ष नाही, ती म्हणजे ज्ञान असेल बरं का. ज्ञानाची गरजच नाही कोणाला. कोणाला वाटतच नाही आपल्याला पाहिजे. कोणाला किती जण आहे असे, मला ब्रह्मज्ञान व्हावा. संत वाटायलाच बसले. शास्त्र काय सांगा, ते सगळं नियोजन कशासाठी? ब्रह्मज्ञानासाठीच आहे. ब्रह्मज्ञान व्हावं प्रत्येक जीवाला. यारे यारे लहान थोर याती बोलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोण. अरे कोणी या म्हणले, कोणाला सकाळच येते आई अधिकार. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. इथं कोणी पण या, प्रत्येकाला हा ब्रह्मज्ञान, हा ब्रह्मरस मिळवण्याचा अधिकार आहे. हा, हे मराठीचे ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. हे सगळं जग सुखी होऊ दे म्हणले. जग सुखी कशाने होईल? याने होईल, ब्रह्मज्ञानाने होईल. आणि आपण प्रयत्न कुठे करू राहिलो सुखी व्हायचा? जर शास्त्र सांगत, संत सांगत, भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे, तुला ते एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा. जर देवाशिवाय सुखच नाहीये, ब्रह्मज्ञानाशिवाय सुखच नाहीये, हे कोणाला माहित नाही? मला सांगा, कोणाला माहित नाही? त्याच्या पाठीमाग कितीला नाही. समजा संतांकडे गेलो आपण एखाद्या, आपल्यापैकी किती जणांनी नाक घासून असं सांगितलं की मला ब्रह्मज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञान. तरी कृपा आहे आपल्यावर, तरी कृपा आहे आपल्यावर. काय उदार असतं संत, कृपाळू हे लक्षण असतं बरं का संतांकडे. एक ते सगळीकडे नाही पाहायला भेटत. कृपाळू हे लक्षण सगळीकडे नाही पाहायला भेटत. ब्रह्मज्ञानी लय महात्म्य जगाच्या पाठीवर. ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि श्रोत्रिय हे 3 लक्षणे शास्त्रांनी सांगितले संतांचे, महात्म्यांचे. ब्रह्मनिष्ठ महात्म्य लय जगाच्या पाठीवर, पण कृपाळू नाही. कृपाळू नसल्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्याला उपदेश करत नाही. ते काय असेल त्यांचं आपल्याला ते नाही पाहिजे. पण कृपाळू महात्म्य आपल्या जीवनामध्ये आले, त्याच्यामुळे हे ब्रह्मज्ञान आपल्याला महाराज करतळी आवळे तैसा हरी. आवळा जसा देतो ना आपण हातावर, हरिपाठात सांगितलं, तसं हे ब्रह्मज्ञान, तसं देव आपल्या हातावर दिला महाराज. म्हणून हे संतच करू शकतो. म्हणून हे ब्रह्मज्ञान आहे सगळ्यात उपेक्षित वस्तू. याला गिऱ्हाईकच नाही. बनवले तर बाबा म्हणले ना, सगळे हिंगजिऱ्याची गिऱ्हाईक आहे म्हणले. कस्तुरीचं गिऱ्हाईक म्हणलं, लय मोठं दुकान टाकलं म्हणले. गिऱ्हाईकच नाही मालाला. देव घ्या, कुणी देव घ्या. आयता आला घर पुसून. अरे आयता आला म्हणले, पैसा रुपया लागत नाही, काही खर्च नाही, काही नाही, जेवण बिवण झालं, भरपूर झालं. मग स्वतःहून घ्या म्हणल्यावर शंका येतेच ना, खोटा असन का काय? बरोबर आहे. मग म्हटलं अरे तसं नाही, देव काय खोटा नसतो बाबा. देवामध्ये काय खरं खोटं आहे का? नाही, देव तो खराच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणले घ्या देव. म्हणले देवाला ना आमच्याकडे जागाच नाही. देव ठेवायला जागा कुठे? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आयता आला घर पुसून, देव न लगे, देव न लगे. साठवणी शिरून दिले जागे. आता इतकं गबाळ आतमध्ये भरून ठेवलं आणि पुढे देवाला जागा शिल्लक नाही राहिली ना. आणि संत तर म्हणतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. हा, आता याच्यात काहीच जेव्हा राहणार नाही तेव्हा तो बाबा येऊन राहतो. आता आपण एवढे फरशीवर काही घाण होती खाली,
फरशीवर काही घाण होती नाही. मग वरून काबर टाकलं परत काबर टाकलं परत बसायला. म्हणजे सामान्य माणसाची ही स्थिती आहे का एवढी चकाचक तोंड दिसना अशी फरशी आहे खाली तरी वरून बसायला टाकीत. ही सामान्य माणसाची परिस्थिती. देवाला येऊन बसायचंय काही थोडीफार लागेल का नाही स्वच्छता साफसफाई. बरी घाण किती दिवसाचं होईल हे? जेवढं होईल तेवढं. मग आता एका दिवसात साफ होईल का गाई गाई? एका दिवसात साफ नाही होणार गाई गाई. मग भगवंताला घेऊन राहायचं म्हणजे अंतःकरण शुद्ध लागत. आपलं हे सगळं गबाळ कोंबड्या झोंबड्या सगळं भरेले भवनात राहते आतमध्ये. आणि हे पूर्ण साफ होत नाही तोपर्यंत, पूर्ण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा तिथे येऊन राहणार नाही. आतमध्ये जागाच नाही म्हटलं. काय साठवणीचे रुंदले जागे, जागाच नाही म्हणले. पण आता संतांचं कसं आहे, लयच संत दयाळू आहे. म्हणजे योगी पावन मनाचा साही अपराध जाणा, विश्व रागे झाले म्हणजे संती सुखी व्हावे पाय. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय संयम असतो संतांकडं. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू. कदा काही डळ हालत नाही संत. आपण लय हालत मला, आपल्याला टाइमच नाही हालायला. म्हणजे आता पाहिलं ना आपण, परीक्षा झाली ना आता, जे परीक्षाच राहते ना आपल्या, पण पेपर होऊन गेला की मग कळत अरे उत्तर तर मला माहित होतं. घरी येऊन उचकून पाहिलं का अरे तर मला माहित होतं. अरे माहित होतं पण तिथं लिहिलं नाही ना, आता काय फायदा आहे. हा सगळे एवढं चिडचिड चिडचिड झाली, सगळी मनस्थिती खराब झाली. आणि शेवटच्या क्षणाला येऊन गाडी उभी राहिली नाशिकला चाललो. काय नियोजन आहे भगवंताचं. पण एवढ्या दिवसभरामध्ये एकदाही मनामध्ये असं आलं नाही का भगवंत आमचे प्रयत्न संपले आता आम्ही थकलो, तू काहीतरी नियोजन कर सद्गुरूंविषयी, असं एकदा पण मनात नाही यावं. किती शोकांती काय काय अध्यात्माची लेवल आहे आपली. आपण बोलतो फक्त टामाटाम. हा संतांचं वेगळं असतं ना, संतांचं वेगळं आहे. इतकं असं असून पण आपण तरी भगवंतांनी शेवटी त्याला जे करायचं तो चुकत नाही. पण आपण त्याच्यात कुठं बसतो याच्यासाठी हे सगळं नियोजन असतं. तेव्हा ते कळलं का ही आपली पण परीक्षा असू शकते. भगवंताला सगळ्यांना घेऊन जायचं होतं, ते घेऊनच गेला बरोबर. पण मी करतो हा भाव होता ना, कोणाचा का होईना तो घातकच आहे. आणि ते वेळोवेळी जागा करण्यासाठी हे नियोजन आहे आपल्याला. म्हणून म्हणले देव घ्या पण जागाच नाही म्हणले. मग एक काम करा म्हणले, जाऊ दे आता आलोच इथपर्यंत, घेऊन टाका फुकट घ्या म्हणले. देव घ्या फुका, देव घ्या फुका, काय 1 रुपया देऊ नका म्हणले. फुकट घ्यायचं म्हटल्यावर शंका आली, बाबा देव खरा असन का खोटा असन. कारण एकदमच आता बेभावात जर देत असलं एखाद्या वस्तू दारावर येऊन, आता ते मध्ये आमच्याकडे पंखे विकायला आले होते असे टेबल फॅनचा, कधी मोठे मोठे 3,000 रुपयाला 2,000 रुपयाला असे होते. हा आणि पंखा घ्यायचा आणि 1 वर्षाने पैसे द्यायचे. काही नाही, फोन नाही घेतला, फोन नंबर नाही, नाव नाही, गाव नाही, काहीच नाही, असे देऊन गेले. शंका येते ना माणसाला, काय भानगडी का काय काही वेगळीच. इथं तसंच आहे. संत आपल्याकडे आले, देव घ्या बाबा देव घ्या, आमच्याकडे जागा नाही आणि तुम्ही फुकट घ्या म्हणता. मग खरं आहे का खोटा हे माहीत नाही. असं म्हणजे आपलं काम तसंच आहे. म्हणून हे ज्ञान अशी वस्तू आहे का सगळ्यात उपेक्षित आहे, हिला गिरायकच नाही ज्ञान. पण थोडे तुमच्यासारखे भाग्यवान मंडळी आहे या कलियुगामध्ये का ह्या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे लग्न करून नांदणं तिथं कलियुगामध्ये लय अवघड गोष्ट झाली बरं का आता. नांदणं म्हणजे ही लय अवघड गोष्ट झाली. पहिले कसं होतं, बाई मेली तरी तिथंच नवऱ्याच्या दारातच नाही. आता आहे का तसं? लय अवघड झालं ना दोन्हीकडं पण. परमार्थात काय वेगळी स्थिती आहे. परमार्थात सुद्धा तीच आहे ना. एका सद्गुरूंजवळ किती दिवस नांदतो आपण. आपण नांदलो आता भाग वेगळा आहे. तुम्ही आम्ही भाग्याचे आपण टिकलो तिथं. नाही तर समाजामध्ये काय परिस्थिती पाहणं. सुख एका ठिकाणी फरक नाही पडला तर दुसरं ठिकाण शोधायला किती वेळ आहे आपल्याला. काहीच नाही, काही विचारच नाही मागचा फरक. फार अवघड झालं. आणि एवढ्या कलियुगाच्या तडाख्यात आपण स्टेबल आहे, स्थिर आहे आपण एका ठिकाणी. ही भगवंताची कृपाच आहे. म्हणून हे ब्रह्मज्ञान असे
सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे हे सुखच बरं का. याला शब्द जरी वेगवेगळे असतील पण हे ब्रह्मज्ञान म्हणजे सुखच, आनंदच. मग त्या आनंदाची पंगत आहे आता ही. भगवंत वाढतोय सगळ्यांना आनंद, ते सुख सगळ्यांना वाढतो. तसं अर्जुनाचं निमित्त केलं. बरेच दृष्टांत आले गीतेमध्ये. आता या गाय आहे इकडं बांधेल, वासरू सोडितो ना आपण, दूध काढायचं नाही आम्हाला, किती टाईम त्याचं पूर्ण पोट भरूस तर का नाही. मग दुधाचा जास्त फायदा कोणाला आहे? आपल्याला आपल्यालाच फायदा आहे. ते बिचार त्याला त्याचं पोट भरतं का नाही भरतं कोणी विचार केला तर. तसा अर्जुन आहे इथं. श्रीकृष्ण गाय आहे आणि अर्जुन आहे वासरू आहे. आणि त्या गाईचं दूध काढलं ते आपल्याला सगळ्यांना काम आलं. ते दूध म्हणजे ही गीता आहे, ज्ञानेश्वरी. आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये अशी शक्ती आहे ना महाराज, तिच्यामध्ये असा मार्ग आहे ना, हे असो दिठी जयावरी जळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशशी. म्हणजे हा जीवच आहे, पण याला संतांनी जर ठरवलं ना, हा संतांना जर शरण गेला ना, तर भगवान शंकराच्या पंक्तीमध्ये आपल्याला बसवलं. हा अधिकार आहे गीतेचा, हा अधिकार आहे आपला, हा अधिकार आहे संतांचा. पण हे कळून घ्यावं लागेल. म्हणून हे असं ब्रह्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान एकदा झाल्यानंतर देव कुठे याची ओळख होती, देव कोण आहे त्याची ओळख होती. देव तशी काय मिळवायची वस्तू नाही बरं का. देव ही काय प्राप्त करायची वस्तू नाही. देव आपल्याजवळ आहेच, स्वयंसिद्धच आहे, तो आतमध्ये तयारच आहे. आता हे देव आहे म्हणूनच चालू आहे ना, देव आहे म्हणूनच बोलत ना. आपण परमार्थिक माणसं आहे सगळे, देवाला मानणार आहे आपण. आपण काय नास्तिक नाही. हे भगवंत आहे, भगवंताची शक्ती म्हणून हे चालू आहे सगळं. फक्त तिची आपल्याला ओळख नाही. ही ओळख आपल्या जवळच आहे, पण आपल्याला त्याची ओळख नाही. आणि संत काय करतात, फक्त तिची ओळख करून देतात त्या वस्तूची. आतमध्ये जी वस्तू आहे ना, भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची ओळख आपल्याला संत करून देतात. आता आपला विषय तर लईच टोकाचा आहे का तो नव्हे तूच तो देव आहे. तत्वमसी म्हणजे काय, तत्वम असी, ते तू आहेस. मराठीत त्याचा अर्थ आहे का ज्या तत्वाने ही सगळी सृष्टी निर्माण झाली, जे तत्व आपला आत्मा आहे इथं अंतःकरणामध्ये, भगवंताचा अंश आहे. जसं सूर्य आहे आणि छोटा दिवा आहे आपला, किंवा चुलीमधला अग्नी आहे, हे त्या सूर्याचं प्रतीक आहे किंवा त्याचा अंश आहे, सूर्याचा अंश आहे. आपल्या इथं पण अग्नी आहे ना, पोटामध्ये पण जठर अग्नी आहे ना, त्याचाच अंश, सूर्याचाच अंश. सूर्य कोणाचा अंश? सूर्य कोणाचा? ज्याचा सूर्यांश आहे त्याचा अंश आपण आहे. सूर्य ज्याचा अंश आहे ना, ज्याच्यापासून सूर्य तयार झाला त्याच्यापासूनच आपण तयार झालो. फक्त आपल्याला त्या तत्वाची ओळख नाही. मग आता सूर्य आणि दिवा वेगळा नाही. सूर्यातला विष्णू असा ना आपला, आणि सूर्य हे काय वेगळे नाही, फक्त स्वरूप त्याचं छोटं आहे. तसं हा भगवान परमात्मा व्यापक आहे आणि हा आत्मा त्याचंच स्वरूप आहे. त्याच्यातून थोडासा वेगळा झाला, त्याला या शरीराची संगती मिळाल्यामुळं थोडा वेगळा झाला. मग संत काय करतात, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हाला पद्मनाभ आपला. आणि भगवंताची जी हुकाचूक झाली होती ना पोटातून जन्माला आल्यानंतर, ते संतांनी परत जोडून दिलं. जे जोडायचं, जी त्यालाच योग म्हणले, तेच योग, तेच ज्ञान. म्हणून हे ज्ञान असं आहे का त्या भगवंताची ओळख करून देतं. आणि तो भगवान परमात्मा आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, अरे तो देव तुझ्या हृदयात आहे. आणि देवाचे लक्षणं सांगितले मग माऊलींनी परत, ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे गुणवर्य वस्ती जे, म्हणून तू भगवंत. मग भगवंत कसा आहे, सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे भगवान परमात्मा. आणि तो आपल्या हृदयात आहे. सगळे संत, सगळे शास्त्र सांगत. मग आता आपल्याला सुख पाहायला दुसरी जायची गरज आहे का? आपल्या विहिरीला किंवा आपल्या बोरला उन्हाळ्यामध्ये जर असं 2-3 इंची पाणी सारखं चालत असेल, समजा मोटर चालती डायरेक्ट बाऱ्यावर, बोर एखाद्याच्या बोरला लय पाणी लागलं उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यातच संपाना पाणी,
आणि त्याने हांडा घेऊन दुसऱ्याची विहिरीवर जावं पाण्याला. कसं आहे? म्हणजे हसतील ना लोक. घरी समजा त्याचं भरणं आहे 10-5 एकर, हिरवं आहे उन्हाळ्यामध्ये, आणि तो जर शेजारच्या विहिरीवर गेला म्हणलं आम्हाला प्यायपुरतं पाणी द्या बरं, लोक हसणार नाही का? तसं अरे संत सांगा ते, अरे देव तुझ्या हृदयात आहे आणि देव सुखरूप आहे, सर्व सुखाचे आगर. किंवा मग ते आहे ना माझ्या पांडुरंगासारखा तो काय ते प्रमाण, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. अरे तो पांडुरंग सुखरूप आहे, तो तुझ्या हृदयात आहे आणि आपण बाहेर शोधतो, त्याला काय अर्थ आहे? मग त्याची संतांनी आपल्याला ओळख करून दिली, आणि ते ज्ञान जे ओळख करून दिलं ते ज्ञान म्हणजेच ब्रह्मरस आहे. आणि ते अर्जुनाला करून दिलं होतं बरं का देवाने. झाला आता आपला वेळ झाला, 5 मिनिटांमध्ये उरकून घेऊ आपण. तर हेच ज्ञान भगवंताने अर्जुनाला करून दिलं बरं का. अर्जुन लढायला नाही म्हणत होता ना, आता माझ्याच्याने काही शक्य नाही म्हणत, अरे माझ्याशी सगळ्यांनी कोणाला मारायचं. मग तेव्हा भगवंताने हे ज्ञान करून दिलं अर्जुनाला. कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. मग त्याचा परिपाक काय, त्याचा परिणाम काय झाला? का अर्जुनाला सगळीकडे देवच दिसायला लागला. पहा ते विश्वरूप जेव्हा दाखवलं ना, तेव्हाची परिस्थिती पहा. ते विश्वरूप जेव्हा दाखवलं ना, भगवंत सगळ्या याच्यात भरून उरला, एवढं मोठं रूप त्याला दाखवलं. मग घाबरला तो अर्जुन, नको म्हटले आता हे रूप नको मला, ते पहिलं दाखव, सावळा सकन करून ते रूप दाखव म्हटले मला परत, हे नको मला. अर्जुन घाबरला, मग डोळे झाकून घेतले अर्जुनाने. घाबरला आणि डोळे झाकून घेतले. तर आतमध्ये पण तेच, बाहेर तेच, सगळीकडे आतमध्ये तेच आणि बाहेर सगळीकडे भगवंताचं दर्शन झालं अर्जुनाला. हे ज्ञानाचं फळ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. हा हे ज्ञानाचा परिपाक आहे का, त्याच्या दृष्टीला सगळीकडे भगवंत दिसला पाहिजे. अर्जुनाची ती स्थिती झाली. अर्जुनाला सगळीकडे भगवान परमात्मा दिसायला लागला. आतमध्ये डोळे झाकले तर मध्ये त्याला तेच दर्शन, आणि डोळे उघडले का समोर विश्वरूप. ती स्थिती अर्जुनाची झाली महाराज. आणि ते ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला दिलंय, या गीतेच्या निमित्ताने, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने. आता हा समजून घ्यायचा विषय, श्रद्धावान लभते ज्ञानम. गीतेमध्ये श्लोक सांगितला माऊलींनी, का ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे ना देवाविषयी, सद्गुरूंविषयी श्रद्धा आहे ना, ते एक अभंग आहे पहा, तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. म्हणजे इतका भाव श्रेष्ठ पाहिजे ना भगवंताचा. एकदा सद्गुरूंनी सांगितलं ना, अरे बाबा भगवंतानी तू काही वेगळा नाही, तू एकच आहे, भगवान परमात्मा तुझ्या हृदयातच आहे, तू त्याला इकडे तिकडे पाहू नको. मग आपल्याला जे करायला सांगितलं ना, ज्याला ज्या पद्धतीने सांगितलं असेल त्या पद्धतीने जसे त्याचं ध्यान करावा, नामस्मरण करावा, कामात करावा. कारण इथं सांगितलं विहित कर्म करता करताच नामस्मरण करायचे, कर्म सोडायला कोणतेच महात्मे सांगत नाही. संन्यासी महात्मे जरी असेल ना तरी आपल्याला कर्म सोडायला सांगत नाही. म्हणून आपलं दररोजचं कर्म करता 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 आपल्याला जे सद्गुरूंनी नामस्मरण करायला सांगितलं ते जमन तेवढं प्रयत्न करून शक्य होईल तेवढं नामस्मरण करणं हे एक कर्तव्य आहे आपलं. आणि ते करता करता या स्थितीपर्यंत आपल्याला जायचं आहे बरं का. आणि जाणार, एक ना एक दिवस आपण तिथं जाणार. म्हणून अर्जुनाला हे ज्ञान देता देता आपल्याला पण त्याचा फायदा झाला. मग अर्जुनाची जी स्थिती झाली ना ती आपली पण व्हायला पाहिजे. हे संतांचा उद्देश बरं का. आपल्याकडून आपल्याला काय द्यायचं आहे संतांना. आपण एरवी किती प्रयत्न करतो पहा. आता भाऊ आपल्यासोबत परिक्रमेला चालत होते, तर प्रत्येकाचा हा प्रयत्न होता का भाऊंला त्रास होऊ नये, भाऊंला त्रास होऊ नये, प्रत्येकाचा हा प्रयत्न. मग ज्याच्या त्याच्या परीने ज्याचं तो मदत करीत होता, काही ना काही मदत. कोण पाय दाबीत होतं म्हणा, कोण काय वार घालीत असेल, कोण काय पाणी आणून देत असेल, कोण नाश्ता देत असेल, ज्याच्या त्याच्या परीने जो तो भाऊंला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. पण खरा त्रास महात्म्याला काय असेल, आपण कधी असा बारीक विचार केला का? जे आपल्याला करायला सांगितलं ना ते नाही केलं ना, हा सगळ्यात मोठा त्रास आहे संतांना. दुसरा काही त्रास नाही. अहो आपण म्हणतो माऊलींना लय त्रास झाला, भाऊ कायम सांगत आहे पहा, माऊलींना लय त्रास झाला, भाऊ लय जगाने त्रास दिला, झोळीमध्ये माती टाकली, काय काय त्रास, मारलं
माऊलींला आता जगाची जी माऊली आता माऊली म्हणतो आपण, तेव्हा मारलं हो समाजाने, मारलं, झोळीमध्ये माती टाकली. आपण म्हणतो किती त्रास. आपण संत देहावरच नसतात. संत काय देहाशी त्यांचं तादात्म्य कधीच सुटलेलं असतं. हे आपल्यासाठी संत आलेले असतात. हे लीला असतात संतांच्या. संतांची लीला आपल्या लक्षात येत नाही, तो भाव आपल्या लक्षात येणार नाही अजून. पण खरा संतांना आनंद कधी होईल माहिती आहे का? त्यांनी सांगितलेलं जेव्हा आपण करू ना, तुम्ही आम्ही सगळेच बरं का, आता हे सांगणारे इथं माऊली आहे, ऐकणारे आपण सगळे, सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलं ना ते केलं तर त्यांना त्रास नाही होणार. आणि जे त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण जर नाही केलं तर मग तो त्यांना त्रास होईल. बाकी एरवी दुसरा आपला कुठलाच त्रास त्यांना वाटत नाही. लेकरांनी किती दुसरं, आता आपलं कसं त्रास द्यायसारखे भरपूर गुण आहे आपल्यामध्ये, संतांना त्रास होण्यासारखी भरपूर गुण आहे आपल्याकडं. पण जरी असले दोष असले आपल्यामध्ये, पण हे एक काम जर संतांनी सांगितलेलं आपण केलं ना, संत आपला कधीच अवेअर करणार नाही. म्हणून सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गे नारायणे, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. म्हणजे पाहुणे जसं आता ही पंगत होती आणि अचानक बिगर आमंत्रणाचं जरी एखादा आला तर आपण त्याला देणार नाही असं होईल का? नाही, बिगर आमंत्रण फार भिकारी येऊ द्यावं तुम्ही. घरात समजा रसाचं जेवण आहे, मांड्याचं जेवण तयार आहे आणि भिकारी येऊ द्या बाहेर, त्याला सुद्धा तेच जेवण आहे त्या दिवशी. तसं हे भगवंताने अर्जुनाला ज्ञान दिलं आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं. मग तिथं अधिकारी असो किंवा अनधिकारी असो, त्याचा अधिकार असो किंवा नसो, हे प्रत्येकाला जेवण आहे. मला माऊलींकडून हे जेवण प्रत्येकाला आहे. म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा. आपण केलेलाच आहे, पण त्याच्या संपर्कात राहावा. निदान रेंजमध्ये राहावा. पाऊस आला का थोडी जरा गडबड होती, रेंज कमी जास्त होती, वारं आलं, वादळ आलं तर मग जरा रेंज कमी जास्त होती मोबाईलची. म्हणून थोडासा रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न, आणि तोच हा तुमचा प्रयत्न. म्हणला आता जेवण केले, आता जायचं असेल, पण कसं आहे, एकदा तो नाद असतो, हा नाद लागल्यानं करमत नाही. त्याच्यामुळे चांगलं आहे तुमच्या माहिती, आमचं पण होतं असं, एरवी काही होत नाही. म्हणून सगळं भाग्यवान हा डोंगरी परिवार. त्यांचं काम असं आहे का जवळजवळ बरेच पाहुणे, आता हे नवीन पाहुणे अजून किती दिवस झाले लग्नाला? लग्नाला किती दिवस झाले? लईच तयारी जबरदस्त आहे तुमची. म्हणजे पहिल्या 8 दिवसामध्येच तिकडं पाहुणे दर्शनाला आले. इतकं समाधान वाटलं ना, इतकं समाधान वाटलं ना. ह्या ठिकाणी तळमळ पाहिजे बरं का, चित्ताची खरी. आपण जे आता पाऊस पडायला लागला ना, किती तळमळ होती. डिझेल भेटाने किती तळमळ आहे. तेवढी भगवंत भेटावं म्हणून आहे का कोणाची? म्हणजे निदान तेवढी जरी झाली ना बा. अहो रात्री नंबर लावले 12ला 1ला रात्री. व्यवहारामध्ये किती दक्ष आहे आपण, किती सावध आहे. निदान डिझेल भेटत नाही म्हणून जेवढी कळकळ आहे ना, तेवढी जरी भगवंताविषयी वाटली ना, भगवंत असं बसून शेजारी येऊन आपल्या. काय पाहिजे भगवंताला? काही नाही लागत दुसरं, काही नाही लगे एक भावाची कारण आहे का म्हणे, आण विठोबाची देवाची शपथ घेऊन सांगतात. अरे देवाला दुसरं काही लागत नाही, भाव लागतो. फार सुंदर हा सगळाच परिवार आहे. आणि भगवंताचं नियोजन पाहिजे, जोडले गेले ना नवीन, काय आता ईश्वरी नियोजन असतं होते, ईश्वरी नियोजन येते. हो, हे जे एक 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 जण संबंध जोडला जातो ना, तुमचं काय ना आमचं काय, इतका थोडा बारीक विचार जर केला ना, हे फार भाग्यवान मंडळी बरं का. हे सुद्धा जे आपल्या सानिध्यात ते आले किंवा आपण त्यांच्या सानिध्यात गेलो म्हणा, कसं म्हणा, पण एक ना एक दिवस त्यांचं सुद्धा भाग्य उदयाला आलंच म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण फार पूर्वीपासून याचा अभ्यास करतो का जे मंडळी असे रेंजमध्ये आले ना, ते खरोखर विशेष आहे, काहीतरी विशेष आहे. आणि त्यांचं पण अंतःकरणाचं जो उदारपणा आहे, मोठेपणा आहे, थोडं पाहून समाधान वाटलं. नाही ते एवढ्या लवकर घाई माणसं रेंजमध्ये येत नाही, पण तुम्ही आणले, तुमचा तो प्रयत्न आहे. अंतःकरणाची तळमळ ती भगवंताला कळत असते. व्यवहारात तर सगळे प्रयत्न करतात ना, अध्यात्मात इतकी तळमळ असावा तुमची आहे म्हणून त्याचं फळ भगवान परमात्मा देत असतो. भाऊने त्या दिवशीच सांगितलं. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी आपण समर्पित करू. नोहे दास खरा तरी हा झालासे डांगोरा, यासी काय करू आता तुझे सकळ जाणता, नाही पुण्य गाठी जे वेचू कोणासाठी, तुका म्हणे का उपाधी वाढविली
कृपानिधी यासी काय करू आता, तुझे सकळ जाणता. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचून तुमच्या किंबहुना तुमचे केले. धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जे उरले पायकीपण. म्हणून झालेली सेवा सगळी समर्पित करू. पूर्ण विराम देऊ. कुंडलिकावर